आता शेतीसाठी बाहेर वेळातून रस्त्यावर येऊन कुठे मामा कुठे मामा चॉकलेट देते सकाळीच पासून बसून ठेवलं. आम्हाला जाऊ पण नाही दिलं संविधान मध्ये. आम्हाला रोजगार पाहिजे. आम्हाला यांनी प्रशिक्षण दिलं. त्या प्रशिक्षणाच्या काहीच महत्व नाही. म्हणजे आता आम्हाला आमचं प्रशिक्षण झालं. पहिले 6 महिने होतं, मग आणखी 5 महिने वाढून दिलं. आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही पुन्हा पुन्हा येऊ नका. हे विलक्षण मध्ये पुन्हा पुन्हा कसे येतात? यांना पुन्हा पुन्हा यायचा हक्क आहे आणि आम्हाला नाही का? आम्हाला रोजगार द्या कायमस्वरूपी. आम्ही जिथे आहे तिथेच. हो, मुलींना धक्काबुक्की केलाय पोलिसांनी आणि आम्हाला जाऊ नाही दिलं. किती लोकांना? 10 लोकांना. आमचे पाटील साहेब आहे, त्यांना पण नेलं. आमचा आवाज दाबला गेला. आमचे जे नेतृत्व करतायत त्यांनाच त्यांनी नेलेला आहे. आणि जो आत्मदहन करणार होता त्या व्यक्तीला पण त्याला नेलाय. तो इथे आला, इथून महिलांना नेला आणि तिथे भरता अंदर नेला. या महिलेला, माझ्या मैत्रिणीला कपडे ओढले, त्या महिलेचे केस ओढले. सरकारची लाडकी बहीण
रेकॉर्ड काढून बघा, असं कुठेही ते रेकॉर्डवर बोललेले नाहीत. ही योजना 11 महिन्यात बंद पडली. त्या पोरांच्यावर प्रचंड लाठीमार केला गेला, बदलून काढलेत. या सरकारची सेवा केल्याचं ते बक्षीस होतं.